तर कोर्टाने हा निकाल दिलेला आहे। या संदर्भामध्ये वकील आनंद देशपांडे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण जाणून घेऊया। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकी संदर्भात आणि त्याच्या मतमोजणी संदर्भात अत्यंत महत्वाचा निर्णय दिलेला आहे। ॲडव्होकेट आनंद देशपांडे आपल्यासोबत आहेत। सर, काय निर्णय कोर्टाने दिलाय, काय निर्देश त्या संदर्भात प्रशासन आणि निवडणूक आयोगाला दिले? कोर्टाने आज निर्णय देताना हे स्पष्ट केलं की आजचं जे 2 तारखेचं पोलिंग आहे ते पण होईल आणि 20 तारखेचं पोलिंग होईल, परंतु दोन्ही पोलिंग झाल्यानंतर आजचे आणि 20 तारखेच्या याचे काउंटिंग ऑफ वोट्स आणि डिक्लरेशन रिझल्ट्स जो काय आहे तो सोबत देण्यात येईल। म्हणजे आता मतमोजणी जी आहे 2 डिसेंबरला होणारा मतदान आणि 20 डिसेंबरला होणारा मतदान, मतमोजणी 21 तारखेलाच होईल। 21 तारखेलाच होईल मतमोजणी आणि 21 तारखेपर्यंत 20 तारखेपर्यंत आचारसंहिता देखील चालू राहील। कुठेतरी फ्री अँड फेअर इलेक्शन्स व्हावेत, एका मतदानाचा दुसऱ्या ठिकाणी प्रभाव पडू नये यासाठी करण्यात आलं। त्याचसाठी करण्यात आलेलं आहे की कुठल्याही एका मतदानाचा दुसऱ्या मतदानावरती प्रभाव पडू नये, कारण प्रभाग झालेले आहेत, एका वार्डाचे 2 वार्ड झालेले आहेत, एका वार्डाचा दुसऱ्या वार्डावरती प्रभाव पडू नये त्याकरिता असा आदेश देण्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.